Hello friends, welcome to Shikshnik Swaraj YouTube channel. In this video, we introduce the question paper of second term exam, class 9, subject English. Oral section and internal evaluation. Oral section for 5 marks, 10 marks, and internal evaluation for 10 marks. Writing section, activity sheet यामध्ये आपण पाहणार आहोत. Do as directed. Complete the following words by using correct letters. शब्द पूर्ण करायचे MO, UTH किंवा ENTH. मंथ किंवा माऊस या ठिकाणी येईल. माउथ या ठिकाणी SH, IP, सिप किंवा SH, OP सुद्धा तुम्ही लिहू शकता. शॉप. त्यानंतर लिसन E आणि A स्पीक अशा पद्धतीने. Put the following words in the alphabetical orders. डिक्शनरीनुसार अल्फाबेटिकल ऑर्डर हे शब्द लावायचे आपल्याला. या पद्धतीने त्यांचं अल्फाबेटिकल ऑर्डर येतं. चिल्ड्रन, मदर, स्कूल अँड टीचर. सेकंड, इन्स्पिरेशन, इन्स्टिट्यूशन, इंट्रोडक्शन अँड इन्व्हेंटर्स. Make 4 meaningful words, minimum of 3 letters, using the letters distinguished, guide, dish, design and 10. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी शब्द तयार केलेले आहेत. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस. नेक्स्ट क्वेश्चन, कंप्लीट द वर्ड्स चेन ऑफ नाउन. ऍड 4 वर्ड्स इच बिगिनिंग विथ द लास्ट ऑफ द लेटर. या ठिकाणी वर्ड चेन कंप्लीट करायची आणि त्यामध्ये नाउन शब्द असले पाहिजे, म्हणजे नाम असले पाहिजे. जसे की लेक्चर. नेक्स्ट, एग, एस पासून सुरुवात होणारा शब्द. स्टीप, इज पासून सुरू होणारा शब्द. पेन आणि एन पासून सुरू होणारा शब्द. नेट. या पद्धतीने आपण या ठिकाणी वर्ड चेन कंप्लीट केलेली आहे. क्वेश्चन 6, do as directed. Add a proper suffix or prefix. प्रत्यय किंवा उपसर्ग आपल्या ठिकाणी लावायचा आहे. सक्सेस, सक्सेसफुल या पद्धतीने आपण याला सफिक्स लावलेलं आहे. काइंड, अनकाइंड, प्रिफिक्स या ठिकाणी अन लावलेला आहे. किंवा और मध्ये क्वेश्चन आहेत. कंप्लीट द सेंटेन्स बाय युजिंग द करेक्ट फ्रेज गिवन इन द ब्रॅकेट. देयर इज अ टेम्पल इन फ्रंट ऑफ माय हाऊस. इन फ्रंट ऑफ हे फ्रेजेस या ठिकाणी आपण योग्यरित्या वापरू शकतो. रीड द following passage and do the activity. Write whether the following statements are right or wrong. Troy was a strong city. Right. Trojan came out of their gates. Right. Helen had persuaded Paris. Wrong. The fighting went on weekly. Wrong. Arrange the following sentence in correct order. उतार्यात आलेल्या पॅसेज नुसार आपल्याला करेक्ट ऑर्डर लावायचा आहे. बघा, नंबर 1, 2, 3 आणि 4 या पद्धतीने करेक्ट ऑर्डर या सेंटेन्सची आहे. राईट डाऊन डिस्क्रायबिंग वर्ड फॉर द फॉलोइंग नाउन्स फ्रॉम द पॅसेज. इन शॉर्ट मध्ये आपल्याला ऍडजेक्टिव्ह लिहायचा आहे. सिटीचा ऍडजेक्टिव्ह काय पॅसेज मध्ये? डिस्क्रायबिंग वर्ड मीन्स ऍडजेक्टिव्ह. स्ट्रॉंग सिटी, ब्रेव्ह सोल्जर्स, ग्रेट किंग्स अँड 2 आर्मीज. डू ॲज डायरेक्टेड. सूचनेनुसार कृती करायची आहे. ट्रॉय वॉज अ स्ट्रॉंग सिटी. मेक इट एक्सक्लेमेटरी. ट्रॉय वॉज what a strong city Troy was. The Greeks wanted to take revenge on Troy. Rewrite using the underline to the infinite. The Greek wanted to take revenge on Troy. Read the following passage and do the activities. Complete the following sentences. Gond art is a tribal art. Art is a medium of recording and preserving what is seen. The Gondi language is similar to Telugu or Dravidian language. This richness is reflected in choice of their medium. Complete the tree diagram. मित्रांनो, तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. Residing states of Gond tribal people: मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, etc.
फाइंड आउट 4 ॲडव्हर्ब फ्रॉम द पेसेस. ॲडव्हर्ब आपल्या ठिकाणी निवडायचे आहेत. लार्जली, ओरिजिनली, स्मूथली अँड मेनली. ड्राय डायरेक्टेड. पीपल यूज टू ड्रॉ पिक्चर्स यूज वुल्ड. सिंपल आहे. यूज टूच्या ऐवजी वुल्ड आपण रिप्लेस करू शकतो. पीपल वुल्ड ड्रॉ पिक्चर्स. दे आर ट्रान्सफर्ड फ्रॉम जनरेशन टू जनरेशन. ॲड अ क्वेश्चन टॅग. सिंपल आहे. तसं वाक्य पूर्ण लिहायचं आणि आरंट दे क्वेश्चन मार्क. आरंट दे. राईट डाऊन 4 लाईन्स ऑन युअर फेवरेट आर्टिस्ट. तुमचा जो आवडता कलाकार आहे त्याच्याविषयी 4-5 ओळी तुम्हाला लिहायचं आहे. तर सो या ठिकाणी मी माय फेवरेट आर्टिस्ट लता मंगेशकर इज माय फेवरेट आर्टिस्ट याविषयी 4 ओळी लिहिली आहे. तुम्ही तुमच्या फेवरेट आर्टिस्ट या ठिकाणी 4 ओळी लिहायच्या आहे. किंवा आहे हे उत्तर आहे तसं लिहिलं तरी काही हरकत नाही. रीड द फॉलोइंग स्टांजाज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. कंप्लीट द फॉलोइंग लाईन्स. मस्ट कन्वर्स डू आय फाइंड इन द. I followed on from brick to bush to a butterfly. हे पोएम आहे आणि यावर आधारित आपल्या कृती या ठिकाणी पूर्ण करायची आहे. राईट डाऊन रिक्वेस्टेस फ्रॉम द पोएट टू द बटरफ्लाय. To a butterfly begins with request from the poetic persona to the butterfly. The speaker requests butterfly to stay near him and do not to take flight. He requests butterfly to stay a little longer on his side. Write down any 2 rhyming pairs. Flight, side, depart, art. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. Appreciation of the poem. Write the appreciation of the poem given with the help of given point. पोएमचं टायटल या ठिकाणी लिहायचं आहे. पोएट्स, रायमिंग स्कीम, फिगर ऑफ स्पीच and central idea or theme. Read the following unseen passage carefully and do the activities. आता हा उतारा तुमच्या पुस्तकाच्या बाहेरचा आहे, तो वाचायचा आहे, ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे. Complete the following sentence with the correct option. It is important to find the method. You are writing for yourself, not for an audience. Complete the following diagram. Tips for journalizing. First आहे finding your journalizing style. Let go of bias. Be realistic. Create a routine and prompts. Make the verb from the following: feeling, feel, enjoyable, enjoy, expectation, expect, and sketching, sketch. Do I directed? There will be days when you won't have enough ideas. Underline subordinate clause and name it. When you won't have enough ideas, adverb clause. The possibilities are limitless. Make negative. The possibilities are not limited. Name the popular English newspaper any four. Daily Lok Satta, Daily Lokmat, Times of India, Maharashtra Times. Read the passage given in question number 11 and write the summary of it and suggest a suitable title for the summary. प्रश्न क्रमांक 11 मध्ये जो उतारा दिलेला आहे त्याची समरी या ठिकाणी आपल्याला लिहायची आहे आणि त्याची नाव आपल्याला सुचवायचं आहे. तर त्या समरी या पद्धतीने राहील. सिंपल टिप्स फॉर इफेक्टिव्ह जनरलायझिंग आणि समरी म्हणजे शॉर्ट त्याचा जो अर्थ आहे तो आपल्या या ठिकाणी लिहायचा आहे की त्या पूर्ण उतारा वाचल्यानंतर आपल्याला त्या उताराची सेंट्रल आयडिया आहे 1/3 मध्ये आपण लिहित असतो त्याला समरी म्हणतो. तर त्याची समरी रायटिंग एक स्किल आहे ते या ठिकाणी मी तुम्हाला उत्तर सॅम्पल दिलेलं आहे. यापेक्षा वेगळं उत्तर सुद्धा या ठिकाणी समरीमध्ये असू शकतं. रायटिंग
लेटर रायटिंग, एक लेटर तयार करायचं आहे आपल्याला. रीड द फॉलोइंग ॲडव्हर्टाइजमेंट केअरफुली अँड राईट एनी वन ऑफ द फॉलोइंग लेटर्स. या ठिकाणी 2 क्वेश्चन आहे. एक फॉर्मल लेटर आणि दुसरं इनफॉर्मल लेटर. तर आपण या ठिकाणी कुठल्याही एक प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी आपण निवडू शकतो. 5 मार्कासाठी या ठिकाणी आपण फॉर्मल, इनफॉर्मल लेटर घेत आहोत. या पद्धतीने बघा. ईमेल स्वरूपातील लेटर लिहित असताना संपूर्ण उतारे सुरुवात ही डाव्या बाजूने करायची आहे. आणि पारंपरिक पद्धतीने पत्र लिहित असताना आपण उजव्या हाताकडून सुरुवात करत असतो लेखकाच्या पत्त्याची, परंतु ईमेल स्वरूपातील पत्र हे या पद्धतीचे असते आणि यानुसारच तुम्हाला त्याचं लेखन करायचं आहे. आणि शेवटी या ठिकाणी युअर्स लव्हिंग श्रेयश. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर लाईक नक्की करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. कंप्लीट द फॉलोइंग, डू एनी वन ऑफ द फॉलोइंग A1 और A2. या ठिकाणी सुद्धा 2 क्वेश्चन आहे 5-5 मार्काचे. त्यापैकी कुठलाही एक आपल्याला करायचा आहे. A1 मध्ये डायलॉग रायटिंग. या ठिकाणी आपण डायलॉग रायटिंग आणि दुसरं आहे रिअरेंज द जंबल सेंटेन्स. तर रिअरेंज द जंबल सेंटेन्स हा क्वेश्चन आपण या ठिकाणी सोडवत आहोत. आणि दुसरं आहे स्पीच रायटिंग. A2 आपण या ठिकाणी कंप्लीट करणार आहोत. यू हॅव टू डिलिव्हर अ स्पीच इन द क्लास ऑन हाऊ टू अचीव सक्सेस. तुम्हाला एक भाषण द्यायचं आहे वर्गामध्ये की यश कसे मिळवावं, आणि त्यामध्ये ह्या मुद्द्यांचा समावेश असला पाहिजे. आणि तसं एक भाषण या ठिकाणी तयार करायचं, नोट आपण या ठिकाणी तयार करायचे. एक सॅम्पल स्पीच मी तुम्हाला या ठिकाणी तयार करून दिलं आहे. तुम्ही यापेक्षा वेगळं या मुद्द्यांना अनुसरून स्पीच हे तयार करू शकता. तुम्हाला परीक्षेसाठी माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व मित्रांमध्ये सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. या ठिकाणी इन्फॉर्मेशन ट्रान्सफर आहे. एक नॉन व्हर्बल टू व्हर्बल आणि व्हर्बल टू नॉन व्हर्बल हे 2 पर्याय तुम्हाला दिलेले आहेत. तर आपण व्हर्बल टू नॉन व्हर्बल पाहणार आहोत. टायटल, मोड ऑफ द ट्रॅव्हलिंग, ट्रॅव्हलिंगची मोड आणि त्याविषयी सविस्तर वर्णन आपल्याला मुद्द्यांच्या आधारे पॅरेग्राफमध्ये करायचं आहे. म्हणजे व्हर्बल टू नॉन व्हर्बल मध्ये आपण या ठिकाणी या ठिकाणी आन्सर देत आहोत. There are different modes of traveling that people use according to their needs and distance. Thank you. आणि सेकंड आहे व्हर्बल टू नॉन व्हर्बल. म्हणजे या ठिकाणी पूर्ण उतारा दिलेला आहे आणि याचं आपल्याला मुद्दे स्वरूपामध्ये काय करायचंय, उत्तर लिहायचं आहे. ऑर मध्ये आहे. दोन्हीपैकी एक क्वेश्चन आपल्या ठिकाणी बघा या ठिकाणी. आणि नेक्स्ट क्वेश्चन 16 आहे 5 मार्कासाठी. यामध्ये सुद्धा 2 प्रश्न आहेत आपल्याला A1 आणि A2. यापैकी सुद्धा आपल्याला कुठला तरी एक सोडवायचा आहे. तर राईट न्यूज रिपोर्ट बेस्ड ऑन द गिव्हन हेडलाईन. 13 किल्ड इन BMC बस ऍक्सिडेंट. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण नंबर 1 चा क्वेश्चन समजून घेणार आहोत. थर्टीन किल्ड इन BMC बस ऍक्सिडेंट. त्याची न्यूज या पद्धतीने आपण तयार केलेली आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक नक्की करा. मित्रांमध्ये सुद्धा शेअर करा. आणि हा शेवटचा घटक तुमच्या सर्वांचा आवडीचा ट्रान्सलेशन. ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इनटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. म्हणजे आपल्याला जी भाषा आहे त्या भाषेमध्ये इंग्रजी भाषेचं रूपांतर करतो. फास्ट आपण मराठीमध्ये पाहणार आहोत. फास्ट मीन्स जलद. ग्रेट महान. रिस्पेक्ट आदर. स्कूल शाळा.
पिक्चर चित्र, पॅनिक मीन्स दुःखी. ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स. डोंट ब्लो हॉर्न नियर स्कूल अँड हॉस्पिटल. शाळा आणि हॉस्पिटल जवळ हॉर्न वाजवू नये. डोंट यूज मोबाईल फोन व्हाईल ड्रायव्हिंग अ कार. कार चालविताना मोबाईल वापरू नका. यूज हेल्मेट व्हाईल रायडिंग अ बाईक. मोटरसायकल चालवताना हेल्मेटचा वापर करा. फॉलो द ट्रॅफिक रूल्स. वाहतूक नियमांचे पालन करा. थँक्यू फ्रेंड्स. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस. थँक्यू वन्स अगेन. डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब फॉर मोर व्हिडिओज. थँक्यू.